नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमधून पैसा कमवायचा आहे, चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, मल्टी बॅगर रिटर्न्स कमवायचे, पण स्टॉक कसे सिलेक्ट करायचे हा सगळ्यांच्या डोक्यात पडलेला एकमेव प्रश्न असतो. कॉमन कमेंट असतात, बघून बघून मला कंटाळा आलाय, म्हणून म्हटलं आज क्लिअर करूया. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, म्हणजे काय 2-4 दिवसाचा होणार नाही, पण एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे. थोडाही स्किप करू नका. A to Z एकदम फ्रेशर व्यक्तीला सुद्धा बिझनेसच्या ट्रिक्स समजतील, बेस पक्का होऊन जाईल. एकच व्हिडिओ तुम्हाला मार्केटचा इन्व्हेस्टिंगचा बेस पक्का करू शकतो, याची मी खात्री देतो. पण तुम्ही मला एक खात्री द्यायला पाहिजे की तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे शांत चित्ताने बघताय, कुठल्याही डिस्टर्बन्स शिवाय. वेळ नसेल इथंच स्किप करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निवांत बसून बघा. ही माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला असेल, तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील. आता कुठला स्टॉक चांगले रिटर्न देऊ शकतो, कुठला इन द सेन्स की मार्केट कॅप किती असायला पाहिजे, ती किती मोठी कंपनी असायला पाहिजे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. HDFC बँक आता सध्या चर्चेत आहे म्हणून मी म्हणतोय, किंवा ICICI बँक ऑलरेडी मेजर सिटीजमध्ये हे अवेलेबल आहेत. याच्या पुढे ते किती एक्सपांड करू शकतात याचा तुम्ही कधी विचार केलाय? एक्झॅक्ट कंपनीला इथून डबल व्हायचं आहे, पॉसिबल आहे का हो? म्हणजे छोट्या छोट्या खेडेगावामध्ये, डोंगरांमध्ये वगैरे एक ब्रँचेस ओपन करून यांना परवडणार आहे का? पॉसिबल नाही आहे. म्हणजेच काय, एक ग्रोथ आहे ती स्टेबल ग्रोथ त्यांची होत जाणार. महिन्याला, वर्षाला, 2-2 वर्षाला डबल होणं पॉसिबल नाही आहे. हे तर डोक्यात फिक्स आहे. लेट्स से जिओ, रिलायन्स जिओचा हा प्रोडक्ट सिम कार्ड आता ऑलमोस्ट सगळ्यांच्याकडे आहे. दर वर्षाला डबल हो म्हणताना होईल का तो? इम्पॉसिबल आहे. रिझन काय, तर मॅक्सिमम लोकांपर्यंत तो पोहोचलेला आहे. आता भारतात याच्यापेक्षा जास्त लोक आहेत का, तर पॉसिबल नाही. जेवढी लोक आहेत तेवढ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. बरं, तुम्ही पाकिस्तानात, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये जाऊन हे विकू शकता का? नेक्स्ट टू इम्पॉसिबल, कारण त्यांचे राईट्स तुमच्याकडे नाही आहेत. म्हणजे काय, जी ग्रोथ होणार आहे ती स्टेबल होणार आहे. यावरून तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की काही कंपन्या त्याच्या लिमिटच्या बाहेर जाऊन अजून वाढू शकत नाहीत. बरं, वाढू शकतात, त्या एका सर्टन स्टेजनी वाढू शकतात. म्हणजे कसं, प्रत्येक वर्षाला 10% ग्रोथ, 20% ग्रोथ, 25% ग्रोथ किंवा 5% ग्रोथ जे असेल त्याप्रमाणे ते वाढत जाणार. पण काही कंपन्या, उदाहरणार्थ फिनोलेक्स कंपनी काही राज्यांमध्ये, देशांमध्ये नाही, काही राज्यांमध्ये खूप चांगला परफॉर्म करते. पण त्याला अजून ग्रो करायचं असेल तर डेफिनेटली इतर राज्यांमध्ये ते आपल्या ब्रांचेस वाढवू शकतात. म्हणजे मल्टिपल टाइम्स कंपनी ग्रो होऊ शकते, तेवढं पोटेन्शियल आहे. अजून एखादी कंपनी, उदाहरण घ्या रिचमीचं. रिचमी कुठं काम करते? मेजरली काम करते महाराष्ट्रामध्ये. एकच राज्य आहे, पूर्ण भारतातलं एकच राज्य आपण कव्हर करतोय, आणि आपल्याला अलाउड आहे की आपण ऑल ओव्हर इंडिया कुठेही काम करू शकतो. मग महाराष्ट्रात पण काय, ऑलमोस्ट आपण सगळ्या महाराष्ट्राला कव्हर करत नाही. इन द सेन्स सगळा महाराष्ट्रातला क्लायंट माझ्याकडे येत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात पण ग्रो करायला अजून मल्टिपल टाइम्समध्ये मला चान्स आहे. म्हणजे अनेक पटीने मी वाढू शकतो. आता रिचमी कुठल्याही प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी नाही, हे लक्षात घ्या. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय, जर लिस्टेड असतील तर महाराष्ट्रातच वाढताना मी अनेक पटीने अजून वाढू शकतो. प्लस वेगवेगळे राज्य जसं मी कव्हर करत जाईन. समजा महाराष्ट्रातून मी एक 100 कोटीचा बिझनेस करतोय, तर कर्नाटकातून 100 कोटीचा येऊ शकतो, आंध्रामधून येऊ शकतो, तामिळनाडूमधून येऊ शकतो, वेगवेगळ्या राज्यातून, गुजरातमधून 200 कोटीचा येऊ शकतो. पैसा जास्त आहे ना गुजरातमध्ये म्हणून. सो अशा प्रकारे मल्टिपल टाइम्स मी कंपनीला ग्रो करू शकतो. यातून एक गोष्ट आणि एक पिक्चर क्लिअर होतं. जर मला मल्टिपल टाइम्स वाढणारी कंपनी आणि मल्टी बॅगर कंपनी हवी असेल तर मोठे डायनासोर्स घेऊन चालणार नाही. म्हणजे जसं मी HDFC बद्दल बोललो, रिलायन्स बद्दल बोललो, किंवा इव्हन तुम्ही एअरटेल, आयडिया, व्होडाफोनचं जर एक्झाम्पल घेतलं, तर आयडिया, व्होडाफोनचं एक्झाम्पल यामध्ये बसणार नाही. बिकॉज तो स्टॉक कधी 1-2 रुपयाला 4 रुपयाला येतो आणि अचानक 30-40 रुपयाला पण जातो. सो मल्टीबॅगर तो महिन्याला होत असतो, तर त्याचा विषय वेगळा आहे. बट ज्या स्ट्रॉंग कंपन्या आहेत, फंडामेंटली मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांनी मॅक्सिमम मार्केट अक्वायर केलेलं आहे, अशा कंपन्यांना लिमिटेशन्स येतात. माझी जर अपेक्षा 10, 15, 20, 25, 30% असेल तर अशा कंपन्या ऑलवेज तुमच्यासाठी बेस्ट आहेत. अगेन रिकमेंडेशन नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतो. कुठल्याही स्टॉकचं एखादं जर मी नाव घेत असेल तर ते फक्त एज्युकेशन पर्पजसाठी. मी कुठल्याही प्रकारे अनालिसिस करून तुम्हाला सांगत नाही आहे की हा वाढेल किंवा हा वाढणार नाही. सो त्या अँगलने घेऊ नका. मग जर माझं टार्गेटच मोठं असेल तर मी काय करायला पाहिजे, तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. छोट्या कंपन्यांमध्ये मला थोडंसं उतरायला पाहिजे. बरं, छोट्या म्हणजे किती? समजा ज्या कंपनीचं मार्केट कॅप 100 कोटी आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, जी कंपनी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, सातारा, कोल्हापूर, सोलापूर कुठेही असेल, त्या गावामध्ये, त्या सिटीमध्ये जर ती काम करत असेल आणि ते एक प्लांट आहे त्यांचा MIDC मध्ये, 100 कोटीचा टर्नओव्हर आहे, मार्केट कॅप कंपनीचं 50 कोटी, 100 कोटी, 40 कोटी, 20 कोटी आहे, अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार का? जर ती कंपनी बंद पडली तर, व्यवस्थित चालली नाही तर अशा कंपनीवर बेट कधीच घ्यायची नाही. सो एक फिल्टर काहीतरी असायला पाहिजे. मी याच्या खाली येणार नाही, मी याच्या वर जाणार नाही. जेव्हा ही कन्सेप्ट क्लिअर होते ना, तेव्हा आपल्याला कळतं की कंपनी पण ठीकठाक आहे,
कंपनीचं प्रोडक्शन पण चांगलं आहे आणि कंपनी चांगली ग्रो पण होते. आता यानंतर एक एक पॅरामीटर बघत आपण पुढे जाणार आहोत आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कंपनी चूज कशी करायची. मी पहिला जातोय स्क्रीनरवर. स्क्रीनर इज अ फ्री टूल. कुठल्याही प्रकारे प्रमोशन नाही. पहिली गोष्ट सांगतो, इकडे यांना पैसे द्यायचे की नाही तुम्ही ठरवा. जे फ्री आहे तेच मी वापरतोय. तुम्हाला काय वापरायचं तो तुमचा डिसिजन असेल. असे वेगवेगळे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत, म्हणजेच तुमच्याकडे पण आहेत, तुम्ही ते वापरू शकता. मी स्क्रीन्सवर क्लिक करेन आणि इथं क्रिएट न्यू स्क्रीन, इथं जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा मला मल्टिपल ऑप्शन्स इथं पाहायला मिळू शकतात. मला काय हवं आहे, एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप म्हणजे ओव्हरऑल कंपनीची साईज, टोटल नंबर ऑफ शेअर्स, कंपनीचे शेअर्स किती आहेत. आता वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे शेअर्स असतात. कोणाचे 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी, 50 कोटी शेअर्स पण असू शकतात. ते नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाय बाय त्या शेअरची प्राइस, या दोन गोष्टी जेव्हा आपण करणार, परत एकदा सांगतोय, टोटल कंपनीचे शेअर्स मल्टिप्लाय बाय शेअर प्राइस जेव्हा मी करेन तेव्हा त्या कंपनीचं मार्केट कॅप येणार. टोटल मार्केट कॅप काय आहे, म्हणजे इव्हन कंपनीची व्हॅल्यू काय आहे असं आपण त्याला मानू शकतो. मग ती किती असायला पाहिजे, ऍटलिस्ट एक 5 ते 10 हजार कोटीच्या वरची कंपनी असायला पाहिजे. 5,000 कोटी म्हणजे एक स्टेबल मी मानू शकतो. म्हणून मी पहिला इथं लिहीन की मार्केट कॅपिटलायझेशन किती पाहिजे. हे मार्केट कॅपिटलायझेशन माझं मोठं असायला पाहिजे 5,000 कोटीपेक्षा. ओके, यानंतर माझी दुसरी अट आहे, हेच मार्केट कॅपिटलायझेशन कमी असलं पाहिजे. कितीपेक्षा, तर 1 लाख कोटीपेक्षा. 1 2 3 4 5 झिरो मी इथं ऍड केलेले आहेत. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे काय, अति मोठा डायनोसॉर पण मला नको आहे आणि एकदम छोटं पिल्लू पण मला नको आहे, कारण दोन्हीमध्ये रिस्क आहे तेवढीच. आता वरच्या कंपनीमध्ये काय रिस्क आहे, कन्सोलिडेशन फेजमध्ये जाऊ शकतो, धंदा वाढू शकणार नाही, एकाच रेंजमध्ये राहील, ग्रोथ झाली तरी स्लो ग्रोथ राहील, हे चान्सेस आहेत. मग जर मला रिस्क घ्यायचीच आहे तर थंड पडणाऱ्या स्टॉक बरोबर का मी रिस्क घेऊ. मी कुठल्या स्टॉकवर रिस्क घेणार, ग्रोईंग स्टॉकवर, धावणाऱ्या घोड्यावर मी बेट लावणार. लंगड्या घोड्यावर बेट लावून शक्यतो तुम्ही रेस जिंकू शकणार नाही. मग चुकून काहीतरी झालं तर मग म्हणायचं हा मल्टीबॅगर झाला. बिलकुल होतात. अनेक स्टॉक मी तुम्हाला मोठे मोठे पण सांगू शकतो जे चांगल्या प्रकारे ग्रो झालेत, पण हजारातले काही एक्झाम्पल असतात. सगळेच स्टॉक तेवढ्या फास्ट ग्रो होत नाही. हे डोक्यात पिक्चर क्लिअर ठेवायचं. आता यानंतर मी कुठला फॉर्म्युला वापरणार, एक सिंपल माझा एक बघण्याचा दृष्टिकोन असेल, तो म्हणजे पीई रेशो. पीई रेशो म्हणजे काय, प्राइस टू अर्निंग रेशो. पीई रेशो हा खूप जास्त नसावा. आता किती जास्त नसावा, 1000, 1500, 1000, 500, 700. अदानी साहेबांचे पीई रेशो आपल्याला पचणारे नसतात, त्यामुळं अति मोठे पीई रेशो पण मला नको आहेत. मग मी यासाठी काय करू शकतो, 200 पण घेऊ शकतो मॅक्सिमम. किंवा तुम्हाला वाटलं एवढ्या पण वर जायचं नाही आहे, 150 घ्या. तुम्हाला वाटलं एवढ्या पण वर जायचं नाही आहे, 100 घ्या. पण मी 200 जाणून बुजून ठेवतोय, कारण 200 म्हणजे जर तुम्ही काही स्टॉकचे पीई रेशो बघितले 100-125 पण असतात जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. मग ते अननेसेसरी यातून वगळले जाऊ नये म्हणून मी यांना इथं बघतोय. यासोबतच मला अजून काही गोष्टी बघायच्या आहेत. ॲव्हरेज रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, ॲव्हरेज RETURNS, ॲव्हरेज रिटर्न्स ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल. आता हा 5 वर्षाचा मला चेक करायचा आहे बरं का, म्हणजे असंच मी थोडंसं कुठला तरी बघितलं आणि इथं टाईप केलं असं नको आहे. मला ॲव्हरेज एक 5 वर्षाचा तरी बघावं लागेल. तो किती असायला पाहिजे, तर जवळपास 15% तरी असायला पाहिजे. जर नसेल तर मजा नाही ना. जर तुमची 5 वर्षाची ग्रोथच मागच्या नसेल, मग तुम्ही म्हणाल कोविड होता हे होता, मला त्याशी देणे घेणं नाही. ॲव्हरेज 5 वर्षाची ग्रोथ टोटल मिळून डिवायडेड बाय 5 होणार आहे. म्हणजे कोविडमध्ये समजा 0 ग्रोथ झाली माझी आणि बाकीच्या 3 वर्षांमध्ये आम्ही खूप चांगला परफॉर्म केला. सो 5 वर्षाचा ॲव्हरेज मला चांगलं तुमचं दिसलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर, तुमचा साहेब सेल्स वाढणारा आजपर्यंतचा दिसला मला पाहिजे. जर तुमचा आजपर्यंतचा सेल्स जर वाढलाच नसेल तर काय उपयोग आहे. सो पहिली तुमची सेल्स ग्रोथ, आणि यासाठी कंपनी ॲटलिस्ट 10 वर्ष जुनी पाहिजे. काल परवा लिस्ट झाली आहे, घेतो, सट्टा लावतो, मटका लावतो, हे करून काही उपयोग नाही, भलेही चांगली कंपनी असेल. आता हे सगळं कोणासाठी सांगतोय मी इमॅजिन करतोय कम्प्लिटली नवीन असाल, अति जास्त एक्सपिरियन्सची पण गरज नाही यासाठी. हा, पण जर याला एक्सपिरियन्स आहे तो रिस्क घेऊ शकतो. परवा लिस्ट झालेल्या कंपनी बरोबर पण तो रिस्क घेऊ शकतो, बिकॉज ती जरी नवीन कंपनी असली तरी त्याचं फंडामेंटली स्ट्रॉंग अनालिसिस त्या व्यक्तीने केलेलं असू शकतं. नो डाऊट मी सुद्धा 5,000 कोटीच्या आतली कंपनी घेतो, 1 लाख कोटीपेक्षा मोठी कंपनी घेतो, पण त्या केसमध्ये मला दिसलं पाहिजे की एक पॉझिटिव्ह ग्रोथ दिसते, थोड्या दिवसासाठी होल्ड करू, नंतर बाहेर पडू. हे सगळे वेगवेगळे व्हिजन्स असतात. सो हे जे मी बनवतोय आता, ही आहे स्टँडर्ड टेम्पलेट.
मग तुमचं एज काही असो, एक्सपिरियन्स किती असो, किती नॉलेज असो नसो, काहीही फरक पडत नाही. हे कोणीही वापरू शकतात आणि चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात. याचा वापर कशासाठी होणार आहे, तर चांगले स्टॉक सर्च करण्यासाठी. एकदा का माझ्याकडे मोठी लिस्ट आली, मग त्यामधलं काय निवडायचं हे आपण ठरवायचं आहे. जसं माझ्यासमोर फळं पडलेली आहेत, त्यातली कुठली फळं वेचून मला 1 किलो विकत घ्यायची आहेत हे इम्पॉर्टंट आहे. लागलेलं फळ आहे, डाग लागलेलं फळ आहे, तर ते मी घेणार नाहीये. सो तसंच आपल्याला चांगले चांगले स्टॉक पिक करायचे आहेत. मी तुमच्यासमोर 5-10 हजार स्टॉक, 20,000 स्टॉक, 50,000 स्टॉक असले म्हणजे काय झालं, जगभरातले सगळे स्टॉक तुम्ही घेतले, मग सगळे बाय करू शकता का? ऑब्व्हियसली नाही. भारतीय 4-5 हजार स्टॉक आहेत, मग त्यातले कुठले नेमके बाय करायचे, यासाठी एक स्क्रीनर लागेल. मग त्या 4-5 हजार मधून जेव्हा माझ्याकडे 50-100 स्टॉक येतील, त्या 50-100 मधून चूज करणं माझ्यासाठी सोपं जाईल. आता मला सेल्स ग्रोथ मॅटर करते. सेल्स ग्रोथ किती वर्षाची, तर ॲटलिस्ट 5 वर्षाची आणि 10 वर्षाची सेल्स ग्रोथ मला लागणार आहे. तर सेल्स ग्रोथ मिनिमम 15% साहेब तुमची व्हायला पाहिजे, तर माझा फायदा आहे. अदरवाईज जर तुमची 15% ॲटलिस्ट सेल्स ग्रोथ आजपर्यंतची नसेल, तर डेफिनेटली मी या स्टॉकमध्ये इंटरेस्ट घेणार नाही. मग आता तुम्ही म्हणाल सेल्स ग्रोथ 1-2 वर्ष कमी असेल, बाकीची जास्त असेल, इथून पुढे त्याची डिमांड येणार असेल, तर त्या केसमध्ये काय करणार, की आता ग्रीन एनर्जी अचानक डिमांड वाढत चालली. मागच्या 5-10 वर्षात एवढी डिमांडच नव्हती, किंवा मागच्या 10 वर्षापूर्वी जर म्हणाल तर तेवढी डिमांड नव्हती, आता वाढत जाते, ऑब्व्हियसली जाणार आहे. किंवा ईव्ही सेक्टर, बॅटरीमध्ये आता नवीन कुठली काम करते, किंवा इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये एखादी नवीन कंपनी आता लॉन्च झाली, तर त्याची डिमांड आता वाढत चालली, मग तो इथून पुढे ग्रो होणार, ते मी ॲग्री करतोय. पण ही रिस्क मी का घेऊ? माझ्याकडे जर समोर ऑप्शन आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग, टेक्निकली स्ट्रॉंग, एक लिगसी असणारी कंपनी जर माझ्यासमोर आहे, तर मी आत्ता नवीन काहीतरी ओपन होत आहे आणि अचानक मोठ्या प्रमाणात त्याची ग्रोथ पुढे जाऊन येणार आहे आणि त्याचा यूज केस भयंकर मोठा आहे, सगळं बरोबर आहे, पण मी रिस्क घेतोय. शेवटी इकडे माझ्याकडे प्रूव्हन रिझल्ट आहेत आणि ही जी गोष्ट ही नवीन आहे, त्यामुळे थोडं सावधगिरीनं काम केलेलं कधी चांगलं. जर कष्टाचा घामाचा पैसा आहे, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं. आता हे सगळं करत बसायचं नसेल, डोक्याला त्रास नको असेल, बेस्ट रिसर्च तुम्हाला योग्य वेळी मिळावा असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, कॉल करू शकता, लिंक आहे, तो फॉर्म भरा. तुम्हाला योग्य वेळी योग्य ती मदत आमच्याकडून केली जाते, हे विसरू नका. सो सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 15% पाहिजे, आणि याला अजून एक सेल्स ग्रोथ 10 वर्षाची पण तुम्ही ॲड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला स्क्रीनिंग करून हे वेगवेगळे स्टॉक्स पाहायला मिळतात. मग कुठलाही स्टॉक यातला जर तुम्ही बघितला तर तो चांगल्या प्रकारे ग्रो होणाराच पाहायला मिळेल. इज माय ट्रिप आहे, त्याचबरोबर अपार इंडस्ट्रीज आहे, यांना मी पुढे तुम्हाला ओपन करून दाखवतो. आता हा कुठलाही स्टॉक मी तुम्हाला बाय करा म्हणून बिलकुल सांगत नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी गोष्टी दाखवत चालू आहे. वेगवेगळे कुठलेही म्हणाल तुम्ही असे स्टॉक मी ओपन करत जातो, ज्यामुळे तुम्हाला कळेल की स्टॉकची आता सध्या परिस्थिती काय आहे, कुठल्या लेवलला आहेत. आता हे सगळे स्टॉक माझ्यासाठी रिकमेंडेशनला आले. आता माझं काम आहे यातली चांगली गोष्ट निवडणं, चांगला प्रोडक्ट निवडणं, चांगली कंपनी निवडणं आणि त्यामध्ये गुंतवणूक करणं. आता या स्क्रीनरच्या हिशोबाने हे सगळे स्टॉक चांगले आहेत. आता माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे पुढे मी तुम्हाला या गोष्टी दाखवण्याच्या आधी, प्रोडक्ट, मी कोणत्या प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करणार आहे. मग प्रोडक्टमध्ये उतरण्याआधी पहिला सेक्टर क्लिअर असायला पाहिजेत. मला वाटतं पुढे जाऊन IT सेक्टर खूप चांगलं चालेल, एक मी निवडला IT सेक्टर. मला वाटतं FMCGची डिमांड कधीच संपणार नाही हो, FMCGचं किंग, इथून पुढे ग्रोथ होऊ शकते. पण येणारी 3-4 वर्ष FMCGला जरासं धोकादायक आहेत. मग मी FMCG निवडायचा की नाही, नको, थोडंसं बाजूला ठेवूया. पण बँकिंग चालेल, कारण पैसा नाही तर इकॉनॉमी चालणार नाही, म्हणून मी बँकिंग निवडला. मला वाटतं हेल्थ केअर धुवाधार बॅटिंग करेल, कारण आता प्रत्येक जण, आपल्याला थोडा जरी सर्दी खोकला आला आपण 2 मिनिटात हॉस्पिटलमध्ये जातो, लगेच औषधं घेतो, म्हणजे अवेअरनेस वाढत चाललाय, आपण हेल्थ कॉन्शियस बनत चाललोय. सो ते डिपार्टमेंट, ते सेक्टर चांगलं ग्रो होऊ शकतं. रिन्युएबल एनर्जी धुवाधार बॅटिंग करेल, कारण सगळ्यांचं लक्ष त्यावर आहे, पुढची 10-20 वर्ष बघायची गरजच नाही. ऑटोमोबाईल, का बरं, प्रत्येकाला गाड्या हव्यात, प्रत्येकाच्या दारात कार हवी आहे, प्रत्येकाचं पॅशन असतं, माझ्या दारामध्ये कार असायला पाहिजे, स्वतःची कार असायला पाहिजे, भले परिस्थिती किती डाऊन असो. आता माझंच उदाहरण देतो, ज्यावेळी मला सॅलरी 5,000 होती, जेव्हा मी सुरुवात केली होती, त्यावेळी स्वप्न होतं माझं, एक कार स्वतःची असायला पाहिजे, स्वतःची हक्काची कार. म्हणजे काय, तर प्रत्येकाचं ॲस्पिरेशन असतं की मला कार मिळायलाच पाहिजे. आता दुसऱ्या कंपन्या ज्या एरोप्लेन बनवतात, आता प्रत्येकाचं स्वप्न असतं का माझ्या दारात विमान असायला पाहिजे, नाही, पण सर्वसामान्य माणूस पण कारचं स्वप्न बघतो आणि 2 व्हीलरचं स्वप्न बघतो. कितीही परिस्थिती डाऊन असू दे, शेतमजूर सुद्धा स्वतःसाठी स्वप्न बघतो आणि त्याला 2 व्हीलरची तरी एक्सपेक्टेशन असते की माझ्या दारात ॲटलिस्ट 2 व्हीलर असावी. म्हणजे काय, ही डिमांड पुढे कंटिन्यू राहणार आहे. पण असे काही सेक्टर आहेत जे डिक्लाइन जाऊ शकतात. फॉर एन एक्झाम्पल,
काही इन्शुरन्स कंपन्या अजूनही ऑफलाईन काम करतात, ऑनलाईन आलेल्या नाही, त्यांची नावं मी घेणार नाही. त्यांची डिमांड पुढे जाऊन हळूहळू कमी झाली. ज्या न्यू एज कंपन्या आल्या त्यांची डिमांड वाढायला लागली. ज्या बँका सगळ्या गोष्टी ऑफलाईनच करतात, प्रत्येक गोष्ट पेपरवर होते, त्यांची डिमांड कमी व्हायला लागली. पण ज्या बँका ऑनलाईन झाल्या, डिजिटल झाल्या, त्यांची ग्रोथ व्हायला लागली. म्हणजे काय, जे जे परिस्थितीनुसार बदलत जाणार त्यांची डिमांड वाढत जाणार आहे. सो जर तुम्ही फक्त कोळशावरच वीज क्रिएट करत राहिला, कोळसापासून वीज क्रिएशन हे हळूहळू डिक्लाइन झालंय. मग कोल इंडस्ट्रीपासून जे जे स्टॉक आहेत त्यांना धोका आहे. पण ज्या कोल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या स्टॉकने ठरवलं आता आम्ही हळूहळू ग्रीनकडे जाणार, त्यांची डिमांड अगेन वाढायला लागली, त्यांची प्राइस पण वाढायला लागली, कारण ते बिझनेसला मोल्ड करत गेले. जसं रिलायन्सला कळालं की फक्त ऑइल अँड गॅसवर राहून चालणार नाही, आपल्याला मल्टिपल सेक्टरमध्ये उतरायला पाहिजे, कारण कदाचित हे सेक्टर डिक्लाइन फेजमध्ये जाऊ शकतं, एखाद्या वेळी त्या सेक्टरला दणका बसू शकतो. त्या केसमध्ये माझा ओव्हरऑल सगळा बिझनेस डब घ्यायला येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये उतरले, इन्क्लुडिंग फार्मामध्ये सुद्धा ते आहेत, FMCG मध्ये आहेत. एवढंच नाही तर टेलिकॉममध्ये सुद्धा आहेत, डिजिटल मीडियामध्ये सुद्धा आहेत. प्रत्येक गोष्टीत आता रिलायन्स अवेलेबल आहे, जसं टाटा ग्रुप अवेलेबल आहे. सो मी पहिलं काय काम करणार, सेक्टर निवडणार. माझे 4, 5, 7 सेक्टर निवडून झाले. समजा तुम्ही 5 सेक्टर निवडले. हे 5 सेक्टर एकदा तुम्ही निवडले की आता तुम्ही ठरवायचं की या 5 सेक्टरमधले कुठले कुठले शेअर्स माझ्याकडे असायला पाहिजेत. मग जे शेअर स्क्रीनरमध्ये आले आहेत, आता समजा 5 सेक्टरपैकी टोटल एक 25 शेअर्स तुम्हाला रिकमेंडेशनसाठी आले असतील स्क्रीनरद्वारे, किंवा 30 किंवा 50 आले असतील, तर त्या प्रत्येक सेक्टरमधले 2 किंवा 3 स्टॉक तुम्हाला निवडायचे आहेत. म्हणजे काय, समजा एखादं सेक्टर आहे बँकिंग, आणि बँकिंगमधला मी SBI निवडला, स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढे जाऊन स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत काही दगाफटका झाला, आता सगळं सुरळीत चांगलं चालू आहे. पण अचानक कोणी पैसे बुडवले, नीरव मोदी, विजय माल्या असे अनेक 10-12 उदयाला आले आणि पैसे घेऊन पळून गेले. काय करणार, तर या केसमध्ये मेजर प्रॉब्लेम हा असतो की बँकेला धोका पुढे आहे. म्हणून मी 2-3 बँकेत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जरी ती बँक थोडीशी खाली आली, एका रेंजमध्ये राहिली, निगेटिव्हिटी कंटिन्यू असेल, तरी काही फरक पडत नाही. माझा तो लॉस किंवा जे कन्सॉलिडेशन आहे ते रिकवर माझ्या दुसऱ्या 2 बँकांनी केलेलं आहे. तसं सेम वेगवेगळ्या सेक्टरमधल्या स्टॉकबद्दल मला करायचं आहे. जसं माझ्याकडे आता हे स्टॉक समोर दिसत आहेत, अपार इंडस्ट्रीज लिमिटेड हा एक स्क्रीनरने मला दिलाय. किती कोटीचा आहे, तर 25,000 कोटीची कंपनी आहे. PE रेशो 30 आहे, डिसेंट आहे. इंडस्ट्री PE 47 असताना सुद्धा मला हा स्वस्त रेटला मिळतोय, चांगली गोष्ट आहे ना. दुसरी महत्वाची गोष्ट, डिव्हिडंड यील्ड चांगला आहे, 0.63 ठीकठाक डिव्हिडंड देते कंपनी, त्यामुळे मला काही इश्यू नाही. सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 19.8% आहे आणि 10 वर्षाची 12% आहे. आता 10 वर्षाची सेल्स ग्रोथ थोडीशी मला कमी असताना पाहायला मिळते, त्यामुळं थोडंसं सावध राहावं लागेल मला. आणि त्यासाठी मला बघावी लागेल यांची बॅलन्स शीट. बॅलन्स शीट जर तुम्ही बघितला तर 2012ला 3.5-4 हजार कोटीचा धंदा करणारी कंपनी 14,000 कोटीला जाऊन पोहोचली लास्ट इयरला डायरेक्ट, म्हणजे भयंकर ग्रोथ आहे. एवढंच नाही तर आता करंट TTM मध्ये जर तुम्ही बघितला करंट इयरमध्ये तर 15,800 कोटी, म्हणजे मागच्या वर्षापेक्षा जास्त बिझनेस आता हे करतायत. अजून थोडंसं मला डीपला जायचं असेल तर याचे प्रॉफिट्स एकदा बघून घ्या. प्रॉफिट खूप चांगले आहेत. यातच मला क्वार्टरली रिझल्ट बघायला आवडेल, कारण 2020 मध्ये 1,700 कोटी, 1,800, 1,800, 2,200, 3,000, 3900, 4,000, 3700, 3900, 4,000, म्हणजे काय, सेल्स ग्रोथ धुवाधार बॅटिंग करताना मला पाहायला मिळते. अगेन खूप चांगली गोष्ट आहे. यात शेवटची महत्त्वाची गोष्ट बघण्यासारखी ती असते शेअर होल्डिंग पॅटर्न. प्रमोटरच्या हातात किती माल आहे, आता 60% प्रमोटर होल्डिंग होतं 2021 मध्ये, ते कमी होत आता डायरेक्ट 57%ला आलं. आता याचं रिझन काय, तर प्रमोटरने काही शेअर्स आपले विकलेले आहेत. ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे किंवा हा एक रेड फ्लॅग आहे. या सगळ्या गोष्टींना सम अप शेवटी करायचं, म्हणजे याचा कॉम्पिटिटर अनेक 2-3 मी पकडले, त्यांचा अनालिसिस केलं, त्यांचे निगेटिव्ह पॉईंट, याचे निगेटिव्ह पॉईंट, सगळ्यात शेवटी मी ठरवणार की बेटर काय. यामध्ये कुठलाही स्टॉक तुम्हाला परफेक्ट मिळणार नाही, आणि परफेक्ट मिळाला तरी प्राइस तुम्हाला कमी मिळणार नाही. मग असं असेल तर परफेक्ट स्टॉकमध्ये फक्त एंट्री घेऊन उपयोग काय. म्हणजेच सांगण्याचा मुद्दा हाच आहे की मी त्यातल्या त्यात बेस्ट निवडण्याचा प्रयत्न करणार आणि मी तो बेस्ट स्टॉक निवडणार आहे. सो समवेअर अराउंड 57% तरी आता यांच्याकडे प्रमोटर होल्डिंग दिसत आहेत. पण FII जे 4% होते, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, बाहेरचे इन्व्हेस्टर येऊन यात पैसा लावत आहेत, म्हणजे 11% शेअर होल्डिंग यांनी केलंय, विच इज ग्रेट थिंग. DIIs कडे 19-19.5% होते, ते आता सध्या 18.5च्या आसपास इंटॅक्ट आहेत. काही एवढं मोठं टेन्शन नाही, 1% मागे पुढे होत राहतं, कारण DIIचं व्हॅल्युएशन किंवा DIIची इन्व्हेस्टमेंट कन्सिस्टंटली बदलत राहते. पैसा काढणं टाकणं हे थोडंफार चालत राहतं. सो 1-2% काही मेजर फरक पडत नाही. पब्लिककडे 15.63% आहेत आणि आता पब्लिककडचे शेअर होल्डिंग कमी झाले, त्यांना मेजर फरक पडत नाही. पब्लिककडे असू दे नसू दे ते जास्त मला बघायचं नाही. मेजरली इम्पॉर्टंट हे तिघे आहेत. मला पहिला या तिघांवर नजर ठेवायची आहे आणि त्यातून मला कळालं की ग्रोथ चांगली होत आहे. आणि असंच जाता जाता मी चार्टवर जर नजर फिरवली तर मला कळेल, चुम्मेश्वरी चार्ट आहे.
का बरं मी याला 5 वर्षामध्ये कन्वर्ट करतो? बघा, जो चार्ट कन्सिस्टंटली अप ट्रेंडमध्ये असतो तो कधीही आपल्यासाठी फायद्याचा असतो. स्टॉक कधीही असा दिसणार नाही किंवा कधीही असा दिसणार नाही. स्टॉक कसा जायला पाहिजे? अशा प्रकारे. सो याला हा जो डाऊन ट्रेंड छोटासा असतो किंवा हा जो पुल बॅक असतो हा असलाच पाहिजे. डिमांड आणि सप्लायमुळे हे सगळं चालू असतं. बट एखादा स्टॉक असा कसा चालत असेल तर समजून जा रिस्की आहे. मी खराब बिलकुल म्हणणार नाही किंवा याच्याकडे बघू नका असं बिलकुल म्हणणार नाही. तो एंड ऑफ द डे डिसिजन तुमचा असेल. पण ज्यावेळी एखाद्या स्टॉकचा परफॉर्मन्स असं काहीतरी होतो त्या केसमध्ये आपल्याला एकदम सावध राहणं गरजेचं आहे. कदाचित लगेच हा अजून फॉल होऊ शकतो, कदाचित अजून 1-2 वर्ष तो असंच काढू शकतो. पण जो स्टॉक व्यवस्थित अप ट्रेंडमध्ये आहे, वर जात आहे, ज्याची रॅली व्यवस्थित चालू आहे, चार्ट कधी धोका देत नाही, अशा स्टॉकवर आपण रिस्क घेऊ शकतो, डाव लावू शकतो. टाटा एल्क्सी. टाटा एल्क्सी पुढचं जे आम्हाला रेकमेंडेशन या स्क्रीनरने दिलंय, अगेन मी देत नाहीये, हे फक्त स्क्रीनर दाखवतोय, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. टाटा एल्क्सी स्टॉक खराब आहे का हो? 100% नाहीये. कारण आता जरी याचा पीई रेशो थोडासा जास्त असला, थोडा म्हणण्यापेक्षा बराच जास्त आहे, 60च्या आसपास पीई रेशो आपल्याला पाहायला मिळतो. योग्य लेवलला याला आपण कव्हर पण केला होता. मराठी संकेतला जाऊन टाटा एल्क्सी सर्च करा, तुम्हाला डिटेल अनालिसिस याचं मिळेल. ROE 41.1, ROCE 47.7, खतरनाक हे आकडे आहेत, हे विसरू नका. सेल्स ग्रोथ जर बघितली तर 17.8%, 10 वर्षाची सेल्स ग्रोथ 17.9%, म्हणजे समवेअर अराउंड 18% सेल्स ग्रोथ याची पाहायला मिळते. खूप चांगली सेल्स ग्रोथ आहे, बिलकुल याला वाईट म्हणता येत नाही. सो एक आयडिया डोक्यामध्ये ही येते की मिनिमम 18% ग्रोथ तरी आहे, सो स्टॉक 18% ग्रो होऊ शकतो असं मला वाटतं. ओके, सो यानंतर मी बघेन इम्पॉर्टंट गोष्ट, आता चार्ट पण तुम्हाला जाता जाता दाखवतो लगेच. ऑलरेडी डिक्लाइन फेजमध्ये आहे. म्हणजे काय, जर मी याला थोडंसं चार्ट वाढवला, 5 वर्षाचा चार्ट केला, तर तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअरली कळून येईल की थोडंसं हा डिक्लाइन फेजमध्ये गेलेला आहे. ही जी गोष्ट झाली नाही तर 2022 आणि हा कंटिन्युअस असा राहतोय, हे सगळ्यात निगेटिव्ह आपण मानू शकतो. कारण हा जो चार्ट होता हा वन ऑफ द बेस्ट चार्ट आहे आणि इव्हन VBAचा चार्ट सुद्धा असाच आहे जो मला नेहमी आवडतो. बट यामध्ये आता थोडंसं निगेटिव्ह प्रोजेक्शन पाहायला मिळतंय, पण फरक पडत नाही. अगेन हा अप ट्रेंडमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. सो जर मला रिस्क घ्यायची आहे तर मी यामध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट करू शकतो स्क्रीनरच्या माध्यमातून. अगेन पुढचं रिकमेंडेशन स्क्रीनर मला करतो ते म्हणजे एंजल वनचं. सेम 5 वर्षाची सेल्स ग्रोथ जबरदस्त मला दिसते. बाकी सगळे आकडे खतरनाक आहेत. स्टॉकचा पीई 26 आहे, इंडस्ट्री पीई 20 आहे. अति जास्त फरक पडत नाही. जर तुम्ही याचा चार्ट बघितला तर भयंकर भारी चार्ट मला पाहायला मिळतोय. बरेच वर्ष हा रेंज बाउंड होता. 2021 पासून ऑलमोस्ट 2023 पर्यंत, म्हणजे 2-3 वर्ष हा एका रेंजमध्ये होता, कारण मुवमेंटच नव्हती. पण जेव्हा स्टॉकमध्ये आणि फंडामेंटली काही बदल झाले, आता बरेच या कंपनीमध्ये बदल झालेले आहेत, मोठमोठ्या पोझिशनवर खूप मोठमोठी लोक आलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी ग्रोथ. एंजल ब्रोकिंग जो त्यांचा आधीचा बिझनेस होता, त्यांनी नाव आता केलं त्याला एंजल वन. रिझन काय, तर ते फक्त ब्रोकिंग नाही करत, अनेक सर्व्हिसेस एका अंडर वन रूप ते प्रोव्हाइड करतात. जसं रिचमीमध्ये शेकडो गोष्टी आहेत तसं त्यांच्याकडे पण आहेत आणि म्हणून स्टॉकमध्ये चांगली ग्रोथ होते. पण एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करण्यासाठी लागतं डीमॅट अकाउंट. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, लिंक्स आहेत, त्यावरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा, फ्री ऑफ कॉस्ट ओपन करा. आमच्याकडून एक कोर्स तुम्हाला फ्री मिळत असतो. त्यामुळे लाईव्ह कोर्स आमचा जर तुम्हाला अटेंड करायचा असेल 3 दिवसाचा, तर लवकरात लवकर त्या डीमॅटवरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा किंवा कॉलही करून सविस्तर माहिती घेऊ शकता. डीमॅट अकाउंट मात्र फ्री आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी कंपनीचा अनालिसिस करत करत खाली जाऊ शकतो, क्वार्टरली रिझल्ट्स बघू शकतो, नेट प्रॉफिट्स काय आहेत याचा अंदाज घेऊ शकतो, ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस मला बघायचा आहे. 2015 साली 450 कोटीचा बिझनेस करणारी कंपनी डायरेक्ट अजून 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत तरी सुद्धा 3700 कोटीच्या 3500 कोटीचा बिझनेस करते. म्हणजे येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये, जसं 2025च्या आसपास इझिली कंपनी 5000 पर्यंत पोहोचू शकते किंवा 4500 कोटीपर्यंत जरी पोहोचली तरी सुद्धा कंपनीची 10 पट ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4.5 वरून डायरेक्ट 4500, याचा विचार करा. कंपनी डिसेंट ग्रोथ दाखवते आणि याचमुळे स्टॉकमध्ये सुद्धा तुम्हाला स्पीड पकडलेलं पाहायला मिळतं. अगेन प्रमोटर होल्डिंग वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. 44% प्रमोटरने आपले स्टेक कमी केलेले आहेत. हा एक रेड फ्लॅग जरी असला तरी सुद्धा FIIs 5% वरून 19% गेलेले आहेत. कारण याच्या मागे मेन रिझन आहे प्रमोटरने आपले स्टेक डायल्यूट केलेत दुसऱ्या एखाद्या इन्व्हेस्टरसाठी. आता त्याबद्दल मी इथं चर्चा करणार नाही किंवा या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस बिलकुल आपण करत नाही आहोत. ऍक्च्युली असं का झालंय, पण मी माहितीसाठी सांगतोय की प्रमोटरला बिझनेस एक्सपांड करायचा होता, पैशाची गरज होती, म्हणून त्यानं काही स्टेक काढले, दुसऱ्याला डायल्यूट केले आणि काही नवीन लोकांना ते आत बोर्डमध्ये घेऊन आलेले आहेत आणि तुम्हाला ही ग्रोथ
पाहायला मिळते. सेम सोनाटा सॉफ्टवेअर असेल, तांडा प्लॅटफॉर्म असेल, एकापेक्षा एक स्टॉक हे आहेत. थोडंसं तुम्ही याचा ॲनालिसिस करा, विचार करा आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करू शकता. सो ओव्हरऑल ब्रॉडर लेवलला मी काही गोष्टी बघणार, त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला डेफिनेटली यामधून प्रॉफिट होऊ शकतं. पहिली गोष्ट, कुठल्याही स्टॉकमध्ये मी ॲट अ टाइम पैसा लावणार नाही. वेगवेगळे सेक्टर सिलेक्ट केले, त्यामध्ये वेगवेगळे स्टॉक सिलेक्ट केले आणि त्याच्यामध्ये मी आता गुंतवणूक करणार आहे. पण मी डिसिजन काय घेतला की कुठल्याही प्रकारे एकाच स्टॉकमध्ये सगळा पैसा लावणार नाही. 5 सेक्टर निवडले, त्याच्यामधले 3-3 स्टॉक काढले, म्हणजे 15 टोटल क्वांटिटी स्टॉकच्या माझ्याकडे झाल्या. आज माझ्याकडे 20 लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी अवेलेबल आहेत, तर मी ॲट अ टाइम 20 लाख या 15 स्टॉकमध्ये टाकणार नाही. मी पहिलं काम करणार 5 ते 7 लाख रुपयाची गुंतवणूक करेन, बाकी अमाऊंट माझी तशीच राहिली आणि 1 महिना, 1.5 महिना, 15 दिवसात मला कळेल मार्केटची मुवमेंट काय किंवा पर्टिक्युलरली त्या काही स्टॉकची मुवमेंट काय. कदाचित त्याचे काही स्टॉक खाली येऊ शकतात, अजून थोडी अमाऊंट त्यामध्ये आपण टाकू शकतो. जर समजा तुमच्याकडे 15 लाख आहेत, 15 स्टॉक तुम्ही घेणार आहात, प्रत्येक स्टॉकला 1-1 लाख रुपये तुम्ही टाकायचे आहेत. असं कधीच करू नका एखाद्या स्टॉकमध्ये अचानकच 7-8 लाख रुपये टाकलेत आणि एका स्टॉकमध्ये 50,000 टाकलेत. असं जर असेल तर खूप मोठा तो रेड फ्लॅग होऊ शकतो, कारण जेव्हा त्या स्टॉकला धोका निर्माण होईल तुमचा मेजर पोर्टफोलिओ डिक्लाइन झालेला पाहायला मिळेल. सो ॲलोकेशन स्टॉकमध्ये ॲव्हरेज, मॉडरेट, सेम ठेवण्याचा प्रयत्न करा. असं मी बिलकुल म्हणणार नाही की बरोबर 1 लाख झालं पाहिजे, काही फरक पडत नाही. 80,000 असेल, 90,000 असेल, 1 लाख असेल, 1,10,000, 1,20,000 असेल, पण असं नको की 2-3 लाख एकामध्ये आणि एकामध्ये 50,000. हे बिलकुल करू नका. यानंतर मी महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवणार आहे ती म्हणजे 5 स्टेप इन्व्हेस्टिंग. वेळोवेळी त्याला ॲव्हरेज करत जाणार, हळूहळू मी पैसा त्यात लावत जाणार आणि जसं पुढे पण पैसा माझ्याकडे अवेलेबल होईल तेव्हा मी बघणार कुठले स्टॉक चांगल्या लेवलला आहेत, त्याप्रमाणे मी त्यात गुंतवणूक करत जाणार. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवून सुद्धा आपण लॉंग टर्ममध्ये ग्रो करू शकतो. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, स्टॉप लॉस. एखादी कंपनी खाली येत असेल, काहीतरी गडबड झाली असेल, चार्ट वाईज काही प्रॉब्लेम असतील आणि अचानक सेक्टोरियल काहीतरी गोंधळ पुढे जाऊन होणार असेल तर या केसमध्ये अननेसेसरी होल्ड करायचं नाही. भले कुठलाही स्टॉक असो, हा टाटांचा स्टॉक आहे, काय होतं त्याला, अंबानींचा आहे, अदानींचा आहे, हे डोक्यातनं काढून टाका. नो डाऊट ते परत वर जातात, पण 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष ते खातील, त्याचं काय. तर अननेसेसरी पैसा अडकवून ठेवणं पण चुकीचं ठरू शकतं. आशा करतो हा सेशन तुम्हाला प्रचंड आवडला असेल, त्यामुळे मी एक रिक्वेस्ट करेन, हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही जी व्हॅल्यू आहे ना, ही देण्यासाठी खूप मलाही मेहनत करावी लागते. सो मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. प्रत्येक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, हा माझा तुमच्याकडे हट्ट आहे. आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा अशा व्हिडिओ बनवतो पहिला तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.